मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला नवीन असाल किंवा व्हिडिओ जर बघत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, ज्यावेळेस मका पेरली आणि 15 दिवस झाले तेव्हा आपण तो व्हिडिओ बघितला असेल. तो मका खूप पातळ झाली त्याच वेळेस मी म्हटलं होतं. आणि आज महिना होत आलेला आहे. बघा तीच मका आहे. तर आत्ता कुठंतरी मका ही दिसायला लागली, म्हणजे वावर थोडंसं आता हिरवं दिसायला लागलेलं आहे. परंतु मका पातळ का झाली? तर उन्हाळा पण लागलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खरपुड्या तुडतुडे याच्यामुळं पण मका पातळ होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आळाई. तर बघा मित्रांनो, 6 इंचसुद्धा मकाची वाढ नाही झालेली. आणि इथं जर बघितलं तर मका म्हणजे 50% पेक्षा जास्त मका ही आळ्यानं पातळ केलेली आहे. तर बघा तुम्हाला मी आता हे दाखवतोय. तर असं वरून लक्षात येत नाही, पण जो कोंब आहे त्या कोंबाच्या आतमध्ये जर बघितलं तर बघा ही आळी निघाली. बघा जी आता तुम्हाला माझ्या हातात दिसते तर खूपच छोटी आळी आहे. आणि कोंब बघा, कोंब पण खूपच बारीक आहे. आणि त्या कोंबामध्ये ही आळी आहे. आणि आळी जर बघितलं तर खूपच बारीक आहे. तर ह्या आळीमुळं आणि हे प्रत्येक झाडामध्ये असं म्हटलं तरी चालेल, प्रत्येक झाडामध्ये ही आळी आहे. आणि ह्या आळीमुळं मका ही पातळ होत राहिली. तर बघा आता हे दुसरं झाड आहे. आता हे झाड मी तुम्हाला खोलून दाखवतो आणि यातली आळी पण तुम्हाला मी काढून दाखवतो. तर मित्रांनो बघा, ही बघा कोंब पूर्ण खाल्लेला आहे. आणि त्याच्यामध्ये ही बघा ही बारीक आळी आहे, खूपच बारीक. म्हणजे मका पातळ होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही आळी आहे. आणि आता असं म्हटलं चालेल का 100 झाडांमध्ये फक्त 3-4 झाडं चांगली आहे. बाकीचे झाडं ही आळीनं पूर्णपणे खायचं काम चालू केलं आहे. आणि 15 दिवस झाले पेरून त्याच्यानंतरनं एक फवारा हा पूर्ण झालेला, म्हणजे रोगर आणि पोषक हे मारलेलं आहे. त्याचा कुठंतरी 5-10% फरक हा मकावरती दिसून आला आहे. तरी पण अजून आळी ही पूर्णपणे कमी नाही झालेली. आणि हेच महत्त्वाचं मेन कारण आहे की ही मका पातळ झालेली आहे. आता भरपूर जण म्हणतात का मका पेरल्यामुळे पातळ झालेली आहे. तर याच्या अगोदर जी मका होती माझ्याकडं ती पेरलेली होती, पण ती एवढी पातळ नव्हती. आणि आता ही समजा टोकन करून जरी लावलेला असते तर थोडासा फरक पडला असता, किंवा जर मका लावलेली असती तर थोडा फरक पडला असता. पण आळी ही असतीच, कारण आता वातावरण चेंज झालेलं आहे, उन्हाळा लागलेला आहे. आणि मकाच्या प्रत्येक कोंबामध्ये आळी जाऊन बसलेली आहे. आत्ता जर पुढचं जर आहे तर याला प्रत्येकदा आळीचं औषध मारायचं आहे. आणि ते मारल्यावरती काय रिझल्ट भेटतो हे पण आपल्याला बघायचं आहे. आता सगळ्यात मोठा आमच्याकडं प्रश्न आहे की मका ठेवायची की परत ही मोडून, म्हणजे परत नवीन दुसरा काही माल करायचा असंही वाटतं. कारण मका खूप पातळ झालेली आहे. आणि अजून 3 महिने, पुढचे 3 महिने ही मका सांभाळायची, म्हणजे तिला पाणी भरायचं आहे, खत टाकायचं, फवारायचं. आणि जर मका पातळ होत राहिली, समजा ही आळी कमी नाही झाली, मका पातळ होत राहिली, तर मग ते पूर्ण जी मेहनत आहे ती वाया जाईल असंही वाटतं. तर मित्रांनो बघा, आळी खूप आहे. तुम्हाला मी अजूनही पुढचे काही झाडं दाखवतोय तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा आता हे झाड आहे, हे झाड म्हणजे 50% झाड हे खाल्लेलं आहे. बघा आता हे जे मी झाड दाखवतोय 50% झाड खाल्लेलं आहे. आणि बघा आता हे वरून पूर्ण हिरवं दिसतं झाड, बरोबर आहे. म्हणजे असं वाटतं याला काही म्हणजे आळी नाही आहे. पण बघा आता तुम्हाला मी दाखवतो. याचा वरचा जो कोंब आहे तो कोंब पूर्णपणे बघा अलगद हातामध्ये येतोय. वगैरे पण मी दाखवतो. आता कोंब आहे ना, मी खेचत नाही आहे, बघा पूर्ण अलगद हातामध्ये आला. म्हणजे खाली जो कोंब आहे तो आळीनं खाल्लेला आहे. आणि याच्यात कोंबात बघा किती बारीक आळी आहे. बघा ही आळी निघाली. म्हणजे आता कोंब खाल्ल्यानंतर हे झाड वाढणार असं सांगतात. म्हणजे शाश्वत नाही की हे झाड फुटल किंवा वाढल, परंतु या कोंबामध्ये एवढी बारीक आळी निघाली. आता याच्यात दुसरी आळी नाही आहे, एकच आळी, पण पूर्ण झाड तिनं कमकुवत करून टाकलं किंवा खाऊन टाकलेलं. बघा ही बारीक एकदम छोटी आळी आहे. आणि ह्या आळीमुळं पूर्ण झाडाचे झाडं जे
कमी होऊ लागली. अजूनही तुम्ही पुढे बघा व्हिडिओ, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्हाला अजूनही झाडं दाखवतो. पूर्ण मुळासकट मुळापर्यंत मकाई खाल्लेली आहे. हे पण मी तुम्हाला दाखवतो. बघा आता इथं बघा, हे झाड आता याच्यात आळी दिसत नाही आहे, परंतु ते झाड खाल्लेलं आहे. बघा त्याची जी विष्ठा आहे ती ओली आहे. मकाची ज्या झाडामध्ये ती विष्ठा ओली म्हणजे ती आळी त्या झाडातून दुसऱ्या झाडात गेलेली आहे. आता बघा हे एक झाड काढून राहिलं मी. आता याच्यात जर बघितलं तर याच्यात पण बघा विष्ठा आहे ती ओली आहे, म्हणजे आळी याच्यातून दुसरीकडे गेलेली का त्यात आळी नाही आहे. इतकं ही जी कंडिशन आहे, जर अशी जर कंडिशन राहिली तर मला सांगा मका होईल का पुढं? ही खूपच मोठी धक्कादायक गोष्ट आहे का आमच्यासाठी, की मका पीक कसं काय तयार होणार पुढं? म्हणजे अजून 2 महिने, कमीत कमी 2 महिने आम्हाला ही मका सांभाळायची आहे. आणि जर ही आळी जर कमी नाही झाली तर आता याच्यात कोंबात टाकायला औषध आणलेलं आहे, परंतु ते कोंब तर राहिले पाहिजे ना. म्हणजे जे कोंब आहेत महत्त्वाचे ते कोंबच नाही. बघा आता हे झाड याला कोंबच नाही राहिलेला, पूर्ण झाड हे खाऊन टाकलेलं आहे. काहीच नाही, पुढे काढायचे 3 पाने आहेत, बाकीचं पूर्ण झाड हे खाल्लेलं आहे. म्हणजे जी मका आपण ज्या अपेक्षेने लावली होती ते बघा आता हे पूर्ण झाडच खाल्लेलं आहे. बघा तुम्हाला मी दाखवतोय, हे पूर्ण झाड आहे. या पूर्ण झाडाला बघा काहीच नाही, बघा काहीच नाही. म्हणजे पूर्ण कोंब तो मुळा जमिनीपर्यंत खाऊन टाकलेला आहे आणि पूर्ण झाडच संपलेलं आहे इथं. म्हणजे आळीचा प्रादुर्भाव जो आहे त्या आळीमुळं ही पूर्ण मका पातळ झालेली आहे, हे तुमच्या पण लक्षात आलं असेल. त्यामुळं मित्रांनो, आता खूप जणांना असं वाटत असेल का मका पातळ कशामुळे होते बाबा, काय कारण असेल? तर आळी हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आता खूप जण म्हणतात का आळीनं काय होत नाही मकाला, पण असं नाही आहे. आळीनं खूप मोठा नुकसान झालेलं आहे. आणि आता मी भरपूर जणांचं बघितलं, ह्या जो सीझन चालू झाला म्हणजे उन्हाळ्याची जी मका आहेत ती खूप लोकांची पातळ झालेली आहे. खूप लोकांचा मी रिप्लाय पण बघितला किंवा फोन करून पण बघितले. त्यांना माझ्याबरोबर ज्यांनी मका केलेली त्यांना पण विचारलं तर त्यांचीसुद्धा मका ही पातळ झालेली आहे. तर मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे का मका पातळ कशामुळे झालेली आहे. बघा आता अजून एक झाड तुम्हाला मी दाखवतो. बघा याच्यात पूर्ण म्हणजे मका कोंब जो आहे बघा, कोंब एकदम बारीक दिसतोय. आता हा जर कोंब जर खाल्ला तर हे झाड इथंच कमी होऊन जाते. बघा इथं आता याच्यात आळी दिसत नाही, म्हणजे ही जी आळी याच्यात दिसत नाही याचा अर्थ ही आळी इथं खाऊन ती दुसऱ्या झाडामध्ये गेलेली आहे. आणि आता खूप जणांचं म्हणणं असं पण आहे की मकाला काही होत नाही, किंवा मका ज्यावेळेस गुडघ्याच्या वरती निघते किंवा कमराच्या वरती निघते तेव्हा त्याचा कोंब जो असतो त्या कोंबात औषध टाकायला पाहिजे, किंवा टाकलं तर चालतं, तोपर्यंत काही होत नाही मकाला. पण आता जर अशी जर कंडिशन बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जे म्हणतात बा की मकाला काही होत नाही, तर जर मेन म्हणजे ह्या 20-25 दिवसामध्येच मका जर ही अशी कंडिशन असेल तर पुढं मका वाढेल कशी, हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण अजून 2 महिने जाणार आहेत पुढं, आणि आत्ताच जर ही आळी एवढ्या म्हणजे 90% जास्त आळी या मकामध्ये पडलेली आहे. आणि हेच महत्त्वाचं कारण आहे की मका पातळ झाली. नाहीतर मका ही दाट पेरलेली, म्हणजे अर्धा बॅग मका ही जास्त लावलेली उन्हामुळं, की उन्हाळा लागलेला आहे बा, त्यामुळं आम्ही काय केलं आहे, अर्धा बॅग मका ही जास्त पेरली. परंतु आळी जास्त लागल्यामुळं किंवा तुडतुडे खरपुड्या या जास्त प्रमाणात असल्यामुळं तिला मका ही पातळ झाली. आणि आत्ता आम्ही जो एक पहिला फवारा दिला त्याचा कुठेतरी 10-5% इफेक्ट दिसून आला. आणि आता बघा, आता ही जी मका दिसते आता याच्यावरती पुन्हा एकदा फवारा मारायचा आहे, आणि त्याच्यानंतरनं मग त्याला खत लावून त्याच्या कोंबात औषध सोडणार आहेत. तर मित्रांनो, धन्यवाद.